माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी। जय जय रघुवीर समर्थ। जय सद्गुरू। माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली, जनहित सेवा संस्थे संस्थापनाचे महाराष्ट्र जिजाऊ दळे कार्यकारी संपादक, माऊली माझा चॅनलचे संस्थापक। आपणापुढे व्हिडिओ सतत वेगवेगळ्या प्रकारचे मी सादर करत असतो, कारण समाजासाठी देशासाठी करणे आमचा खारीचा वाटा हो। सांगण्याचं तात्पर्य असं, मुख्य माहिती आयुक्त जे सगळ्या आयुक्तांच्यावरती राज्य करणारे ज्यांची नेमणूक आहे आणि राज्यातले आयुक्तालय माहिती आयुक्तालय सांगण्याचं तात्पर्य वाटतं कमीपणा वाटतो का आम्ही अपिलार्थी, माझ्याकडे शेकडो पुरावे आहेत। अपिलार्थीला जर निर्णय मागायचा असतो तर माझ्यासारख्या माणसाला RTA दाखल करून निर्णय मागावा लागतो। काय देशाचा कारभार आहे। एट ए टाइम 5-5 अपील निर्णय देऊन मोकळे, कधी देतात काय देतात काही पत्ता लागत नाही। अपिलार्थींनी तिथं जाणं महत्वाचं आहे नाही, कारण अपिलार्थीचा वकील हे मुख्य माहिती आयुक्त साहेबच आहेत आणि राज्यातले राज्य माहिती आयुक्तालयाचे साहेबच आहेत। त्याच्यासाठी तो बिचारा स्वतःच्या खर्चाने तिथं जातो, परंतु तिथं जाऊन हे आयुक्त साहेब त्याला दम भरतात। मी अनुभवलेलं आहे। आणि सांगण्यात तात्पर्य असं का अपील निर्णय हे झालेले असतात, त्याच्यात निर्णय ते पाठवून देत नाही। 3-3 महिन्यांनी 2 दिले तर दिले, नाही तर विसरला तर विसरला, अशी स्थिती आहे। हे असे शेकडो अपील माझ्याकडे भांडार भरलेला आहे। हे मी व्हिडिओ याच्यासाठी काढलेला आहे का अपिलार्थीला निर्णय हा काही पिरियडमध्येच देणं गरजेचं आहे, पण ते देत नाही। का देत नाही ते त्यांना माहिती नाही। म्हणून मग ना शेकडोने हजारोने जर अपील तिथं नाही वाढते तर काय होतील। कारण निर्णय हा महत्वपूर्ण, कारण देतच नाहीत ऐकतो। कारण मी कोकण भवनची तीच परिस्थिती, कोकण भवनला तर भरपूर अपील, कारण मी कोकण भवनचे अपील जास्त चालवतो। मला औरंगाबादला का पाठवलं होता का माऊली तिथं जातोय का बघू तर खरं, तर तिथं पण गेलो होतो मी अपील चालवायला। 58 अपील एट ए टाइम चालवले, मग पहिले 52 नंतर 6 लावले, समजलं का। अशी स्थिती आहे। तर निर्णय हे अपिलार्थीला वेळच मिळाले पाहिजे, नाही करत। अजून बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या मला मी सांगाल व्हिडिओमध्ये सांगाल, अख्ख्या महाराष्ट्राला कोण सांगाल का निर्णय मिळत नाही, आणि निर्णय जरी दिले तरी अर्ज निकालीत काढून टाकला जातो। आणि मग काय उपयोग आहे त्याचा, कशी माहिती मिळणार, कसा भ्रष्टाचार उघड होणार। म्हणजे आयुक्तालय कशाला आहेत, राज्याचे माहिती आयुक्त कशाला आहेत। आम्हाला फक्त अपिलार्थीला दम भरण्यासाठी एक वेळेला पोलीस बोलवले तो। मी सांगतो ना, सांगण्यात तात्पर्य असं, भूपेंद्र साहेब आहेत, भूपेंद्र गुरव साहेब होते, खंडपीठात CCTV त्यांनी दम दिला तर मागवले, ते नाही दिले मला, नाही दिले का नाही येत म्हणे आमच्याकडे, ते नाही येत म्हणजे मग तुम्ही आम्हाला दम भरायचा आणि आमच्यावरती गुन्हे दाखल पण तुम्ही करू शकता। मग म्हणजे आम्हाला घाबरूनच राहिलं पाहिजे का, हातावर कोण पणा खरे, आम्ही गरीब माणसं आहोत। याच्यासाठी तुम्ही नाही देवतेच्या खुर्चीवरती बसलेत का, नाही चेन्नई साहेब। मग यांचा आम्ही कायद्याचा अभ्यास करून बोलतो, म्हणजे यांचा इगो हटवतो। तरी मला असं म्हणायचं, राष्ट्रपती, राज्यपाल साहेब, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते विनंती करतो का त्वरित यांना तुम्ही पत्राद्वारे कसे का असणार, मंत्री महोदय लक्ष टाका आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये यांच्यावरती तुम्ही ॲक्शन घ्या आणि अपिलार्थीला माहिती वेळेत मिळावी ही विनंती करतो। जय सद्गुरू। अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका।